नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी थोडी खास आहे. नेहमी आपण जशी मूग भजी बनवतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण मुगाची भजी बनवणार आहोत. अजिबात सोडा, इनो, तेलाचे मोहन न घालता छान कुरकुरीत ही भजी बनतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 2.5 तास अशी भिजून घेतलेली आहे. ही डाळ आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्यात पाणी घालून 2 तास भिजत ठेवायची. 2 तासात मस्त ही डाळ भिजली जाते. आता ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ही डाळ चाळणीमध्ये काढून घेऊया. अशी चाळणीमध्ये डाळ घातली ना की याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. कारण मूग डाळ खूप जास्त पाणी शोषून घेते. आपल्याला खूप पाणी नको आहे, कारण आपण हे मिक्सरला बारीक करायला गेलं की ते मिश्रण खूप पातळ होईल. त्यामुळे पाणी चांगलं निथळून घेऊया. या डाळीमधली 2 चमचे डाळ आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. ही का साईडला काढली हे पुढे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला मी दाखवते चाळणीमध्ये ठेवल्यामुळे बघा एक्स्ट्राचं सर्व पाणी प्लेटमध्ये इथं निथळून आलेलं आहे. आता आपण ही सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. डाळ जास्त असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात घातल्यावरती इथे मी 4 हिरव्या मिरच्या असे एका मिरचीचे 2 काप करून घेतले आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे बारीक करून. हे सर्व या डाळीमध्ये घालायचं आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता. आता हे पाणी न घालता आपल्याला याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते, हे बघा कशी मी बारीक करून घेतलेली आहे. जितकी बारीक करता येईल तितकी बारीक आपण ही करून घ्यायची. ही डाळ भिजवल्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही. अगदी सहज ही बारीक होते. आणि जर समजा तुमची डाळ बारीक झाली नाही तर यासाठी तुम्ही थोडाफार पाण्याचा वापर करू शकता, पण जास्त पाणी वापरू नका. हे बघा किती छान आपली ही डाळ बारीक झाली आहे. एकदम हलकं झालं आहे हे मिश्रण. आता हे मूग डाळीचं मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. डाळ चांगली बारीक करून घेतली ना तर किती हलकी होते आणि त्यामुळे मूग भजीसुद्धा छान हलकी होतात आणि त्यामुळेच आपल्याला सोडा, इनो आणि तेलाचे मोहन घालण्याची गरज पडत नाही. आता या मिश्रणामध्ये काही व्हेजिटेबल्स आपल्याला घालायचे आहे. त्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर, मुठभर पालक घेतला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. कांदा या भजींमध्ये जास्त घालायचा नाही, कारण आपण कांदा भजी बनवतो, गोल भजी बनवतो, त्यामध्ये कांदा छान लागतो. पण मूग भजीमध्ये कांदा अजिबात चांगला लागत नाही, त्यामुळे जास्त घालायचा नाही. त्यासाठी मी इथे एक छोटासा बारीक कांदा घेतलेला आहे. तो बारीक आपण कट करून घेऊया. कांदा कट करून झाला की कोथिंबीर पण आपण बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर या भाज्यांमध्ये जास्त घाला, मस्त टेस्ट येते भाज्यांना. आता पालक पण आपण कट करून घेऊया. मी इथे मुठभरच पालक घेतला आहे, पण तुम्हाला जर ही भाजी आणखीन पौष्टिक बनवायची असेल तर पालकचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. पालक आधी स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आणि नंतर बारीक कट करून घ्यायचा. देठाचा जाड भाग काढून टाकायचा. हे सर्व कट करून झाल्यावरती हे सर्व आपण मूग डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही याआधी कधी पालक घालून अशी मूग डाळीची कुरकुरीत भजी बनवलेली आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या मिश्रणामध्ये मी 2 चमचे इतके बेसन पीठ यामध्ये घातले आहे आणि 2 चमचे इतकेच तांदळाचे पीठ घालायचे. बेसन पिठामुळे ही भजी खमंग होतात आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो या भज्यांना. यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर छोटा चमचा जिरे घातले आहेत आणि छोटा चमचा धना पावडर आणि अर्धा छोटा चमचा आपण मिरची पावडर घालू. यामुळे रंग छान येतो आणि
थोडीशी आपल्याला किंचित त्यामध्ये हळद घालायची आहे, हळद जास्त घालायची नाही. तुम्हाला हवं तर यामध्ये 1 चमचा पांढरे तीळसुद्धा तुम्ही घालू शकता. माझ्याकडे शिल्लक नाही आहे त्यामुळे मी घातले नाही. आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार यामध्ये थोडेसे मीठ पण घालूया आणि सर्व साहित्य आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊया. अशी मूग डाळ भिजवून बनवलेली भजी खूप छान लागतात चवीला आणि ही जास्त तेलकट पण होत नाही, जास्त तेल शोषून घेत नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता आपण जी 2 चमचे साईडला डाळ काढून ठेवली होती ती डाळ यामध्ये घालायची आहे. ही डाळ घातल्यामुळे भज्यांमध्ये छान असा कुरकुरीतपणा येतो आणि खाताना तो जाणवतो सुद्धा. आता ही डाळ पण आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ. हे मिश्रण मला थोडं ड्राय वाटत आहे त्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच 2 चमचे इतके पाणी घातले आहे. हे पाणी आपण यामध्ये घालू. यापेक्षा जास्त पाणी या भज्यांमध्ये घालू नका या मिश्रणामध्ये, नाहीतर खूप पातळ मिश्रण होईल आणि भजी अजिबात कुरकुरीत होणार नाहीत. आता हे मिक्स करून घेऊया छान. आता हे हाताने छान मिक्स करून घेऊया. मस्त हे बॅटर आपलं तयार झालं आहे भज्यांसाठी. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. गॅसवरती मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि त्यात ही भजी अशी सोडून घ्यायची. मुगाची भजी ही छोटी छोटीच करायची, छान वाटतात. आपण हॉटेलमधून पण आणतो तो एकदम छोटी छोटीच असतात बघा. तेल चांगलं गरम नसेल तर ही भजी तेलकट होतात आणि कुरकुरीत होत नाही. म्हणूनच तेल कडकडीत गरम असतानाच ही भजी त्यामध्ये सोडायची आहे आणि भजी सोडल्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. पहिली बॅच आपली सोडून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. हे बुडबुडे कमी झाले की मग आपण ही भजी अशी पलटी करून घ्यायची आहे आणि मस्त दोन्ही साईडनी सोनेरी रंगावर ही आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही जर या पद्धतीने मूग डाळीची भजी बनवली तर खूप वेळ ती कुरकुरीत राहतात. तर पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपली भजी झालेली आहे. रंग पण याचा सुरेख आलेला आहे आणि किती कुरकुरीत झाली आहे हे तुम्ही बघू शकता. अगदी झटपट बनवता येतात ही मूग डाळीची भजी. पहिली बॅच आपण ताटामध्ये काढून घेऊया. किती हलकी झाली आहे हे बघा, अजिबात तेलकट नाही. दुसरी बॅच पण याच पद्धतीने आपण तळून घेऊया. पण दुसऱ्या वेळेस काय होतं, तेल बऱ्याच जणांचं थंड झालेलं असतं. त्यामुळं काय करायचं, आधी तेल पुन्हा गॅसची फ्लेम वाढवून कडकडीत गरम करायचं आणि मग नंतर यामध्ये भजी सोडायची. भजी सोडली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यावरती मस्त ही भजी कुरकुरीत तळून घ्यायची. ही भजी व्यवस्थित तळली ना तर खूप वेळ याचा कुरकुरीतपणा जो आहे तो टिकून राहतो. याच पद्धतीने मी इथे सर्व भजी तळून घेतलेली आहे. संध्याकाळच्या चहासोबत जर तुम्हाला काही चमचमीत खावेसे वाटले ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर ही कुरकुरीत भजी झालेली आहे, बघू शकता. या भज्यांसोबत कुठलीही चटणी लागत नाही किंवा कुठलाही सॉस लागत नाही. फक्त तळलेल्या हिरव्या मिरच्या असले ना तर खूप अप्रतिम लागतात आणि त्यासोबत 1 कप चहाचा खूप छान लागतं. तर आपण यासाठी खाण्यासाठी मिरच्या पण तळून घेऊया. आपण यामध्ये सोडा घातलेला नाही त्यामुळे भजी अजिबात तेलकट झाली नाही. सोडा घातला की भजी जास्त तेल पितात. तर फ्रेंड्स, मूग डाळीची भजी करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली
तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.